पीएम किसान योजनेची केवायसी सुरू झालेली आहे. 30 जूनपर्यंत आपल्याला पीएम किसान योजनेची केवायसी करायची आहे. आता मी या अगोदर सुद्धा व्हिडिओ बनवला होता की पीएम किसान योजनेची केवायसी कशी करायची आहे, परंतु त्या व्हिडिओवरती भरपूर शेतकरी मित्रांचे मला कमेंट आलेले आहेत की ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत आहे तर अशा शेतकऱ्यांनी केवायसी करायची का, तसेच पीएम किसान योजनेची केवायसी या अगोदर जर केलेली असेल तर ती पुन्हा करायची का, किंवा ज्यांची केवायसी अपूर्ण आहे तर यांची करायची का, असे भरपूर शेतकरी मित्रांचे मला वेगवेगळे कमेंट आलेले आहेत. तर बघा, पीएम किसान योजनेची केवायसी करण्यासाठी तुम्ही तुमच्याच मोबाईलवरून घरी बसल्या ऑनलाईन करू शकता. तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तर ती कशी करायची आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत. आता पीएम किसान योजनेची केवायसी नक्की कोणी करायची, तर बघा, पीएम किसान योजनेची केवायसी ज्यांची अपूर्ण राहिलेली आहेत अशा शेतकऱ्यांनी करायची आहेत. आता यामध्ये काही शेतकरी मित्रांनी आपली केवायसी केलेली आहे की नाही, किंवा ती पूर्ण झालेली आहे का नाही, तर हे त्यांना माहीत नाही. तर त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी आपली केवायसी या अगोदर जरी केलेली असेल तरी पुन्हा करून बघा. जर त्या ठिकाणी तुमची केवायसी ही पूर्ण झालेली असेल तर तुमची केवायसी ऑलरेडी डन, म्हणजे तुमची केवायसी या अगोदर पूर्ण झालेली आहेत असा मेसेज येईल. आणि जर अपूर्ण असेल तर त्या ठिकाणी तुमची केवायसी ही पूर्ण होईल. तर त्यामुळं सर्व शेतकरी मित्रांनी आपली केवायसी करायची आहे. तुमची केवायसी झालेली असली तरी सुद्धा तुम्ही केवायसी करा. ही कदाचित तुमची चुकून जरी केवायसी झालेली नसेल तर ती इथं तुमची पूर्ण होणार आहेत, आणि जर झालेली असेल तर तुमची या अगोदर केवायसी पूर्ण झालेली आहेत असं दाखवलं जाईल. तर चला आपण सुरुवात करू या व्हिडिओला की केवायसी कशी करायची आहे. सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मोबाईलमध्ये बघा या असं प्ले स्टोअरचं ॲप्लिकेशन दिसन, तर त्या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला टच करायचं आहे. इथं टच केल्यानंतर इथं सर्च बारमध्ये यायचं आहे. सर्च बारमध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला एक आधार ID फेस ॲप नावाचं ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे. बघा, त्याचा लोगो अशा प्रकारे आहे, तुम्ही बघू शकता. हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. हे इन्स्टॉल झाल्यानंतर ते ओपन करायचं नाही, डायरेक्ट आपल्याला मागं यायचं आहे. इथं मागं आल्यानंतर पुन्हा आपल्याला सर्च बारमध्ये पीएम किसान मोबाईल ॲप नावाचं ॲप्लिकेशन सर्च करायचं आहे. त्याचा लोगो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आहेत. असं ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये हे इन्स्टॉल करायचं आहे. हे इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला ते ओपन करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल. तर इथं आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करायचं नाही. काही शेतकरी मित्र काय करतात की नेक्स्टवरती डायरेक्ट क्लिक करतात, तर इथं क्लिक केल्याने तुमची केवायसी ही पूर्ण होणार नाही. तुम्हाला इथं प्रायव्हसी पॉलिसी या ऑप्शनवरती टच करायचं आहे. या ऑप्शनवरती टच केल्यानंतर इथं आपल्या मोबाईलच्या बॅटरीच्या खाली एक आपल्याला नेक्स्ट नावाचा ऑप्शन दिसतो बघा, तर त्यावरती आपल्याला टच करायचं आहे. इथं टच केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे दोन ऑप्शन येणार आहेत, अपडेट मोबाईल नंबर आणि लॉग इन. तर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन या पर्यायावरती टच करायचं आहे. त्यानंतर लॉग इन टाईपमध्ये तुम्हाला बेनिफिशरी नावाचा ऑप्शन निवडायचा आहे, त्यावरती टच करायचं आहे. तिथं तुम्ही दोन पद्धतीने तुमची केवायसी करू शकता. इथं रजिस्ट्रेशन ID, इथं MS ने जो ID नंबर सुरू होतो तर तो टाकून तुम्ही केवायसी करू शकता. जर तो तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर टाकून इथं केवायसी करायची आहे. इथं आधार कार्ड यावरती टच करायचं आहे, आधार नंबर यावरती टच करायचा आहे. त्यानंतर इथं खाली आपला आधार नंबर टाकायचा आहे आणि फेशियल केवायसी लॉग इन यावरती टच करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे ओपन होईल. तर या ठिकाणी तुम्हाला एक चेकबॉक्स लावायचे आहे आणि स्कॅन फेस या नावावरती टच करायचं आहे. या नावावरती टच केल्यानंतर इथं तुमच्यासमोर कॅमेऱ्याचा ऑप्शन ओपन होईल. तर यामध्ये आपला चेहरा आपल्याला इथं स्कॅन करायचा आहे. आपला चेहरा स्कॅन झाल्यानंतर इथं आपल्याला एकदा डोळे मिचकायचे आहेत. त्यानंतर आपला चेहरा स्कॅन होईल. स्कॅन झाल्यानंतर तुमच्यासमोर काही एमपिन सेट करण्याचा ऑप्शन येईल. मी ऑलरेडी एमपिन सेट केलेला आहे. तर तुम्ही एखादा 6 अंकी नंबर तो वर टाकायचा आहे, खाली पुन्हा आपल्याला तसाच 6 अंकी नंबर टाकायचा आहे, सबमिट करायचा आहे. एमपिन सेट केल्यानंतर तुमच्यासमोर काही अशा प्रकारे पेज हे ओपन होईल. तर या ठिकाणी आपल्याला 3 ऑप्शन आलेले आहेत. तर आपल्याला इथं डॅशबोर्ड या ऑप्शनवरती टच करायचं आहे. डॅशबोर्ड या नावाच्या ऑप्शनवरती टच केल्यानंतर इथं तुम्हाला तुमची बेसिक माहिती ही दिसेल. तर या ठिकाणी आपल्याला केवायसी फॉर अदर बेनिफिशरीज या नावाचं एक ऑप्शन आहे, इथं तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला त्यावरती टच करायचं आहे. इथं टच केल्यानंतर तुम्हाला इथं पुन्हा तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. तुम्ही जो या अगोदर नंबर टाकलेला आहे आधार नंबर, तर तोच आधार नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे. आता इथं तुम्ही तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर इथं सर्च वरती आपल्याला टच करायचं आहे. इथं सर्च वरती टच केल्यानंतर इथं त्यांनी काय सांगितलेलं आहे की केवायसी ऑलरेडी डन, म्हणजे मी या अगोदर माझी केवायसी ही पूर्ण केलेली आहे. जर शेतकरी मित्रांची केवायसी इथं अपूर्ण असेल तर ती केवायसी इथं अशा प्रकारे ही
त्यांची पूर्ण होईल, त्यांची ई केवायसी सबमिट झाली म्हणून त्यांना मेसेज येईल. आणि ज्यांची ई केवायसी अगोदर झालेली आहे परंतु त्यांना माहीत नाही आपली ई केवायसी झालेली आहे का नाही, तर ते अशा प्रकारे आपली ई केवायसी इथं चेक करू शकता. फक्त 5 मिनिटाचा टायमिंग तुम्हाला इथं लागणार आहे. तुम्ही तुमच्याच मोबाईलवरून करू शकता, कुठेही जाण्याची गरज नाही. त्यासाठी ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी झालेली आहे तर त्यांनी सुद्धा आपली ई केवायसी झाली आहे का नाही पुन्हा चेक करून बघा, म्हणजे पुन्हा ई केवायसी करून बघा. ज्यांची झालेली आहे तर त्यांची ई केवायसी ऑलरेडी डन अशा प्रकारे मेसेज येईल. त्यानंतर तुम्हाला ओके या बटनावरती टच करायचं आहे. आता तुम्हाला जर पुन्हा दुसऱ्या शेतकऱ्याची ई केवायसी करायची आहे एकाच मोबाईलवरून, तर तुम्हाला काय करायचं आहे, या बाणावरती टच करायचं आहे. या बाणावरती टच करायचं आहे. बाणावरती टच केल्यानंतर इथं तुम्हाला डॅशबोर्ड, अपडेट मोबाईल नंबर आणि लॉगआउटचा ऑप्शन दिसतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, लॉगआउट म्हणायचं आहे. तुम्ही लॉगआउट म्हणल्यानंतर पुन्हा तुम्ही इथं लॉग इन टाईप वगैरे निवडून बेनिफिशियरी ऑप्शन वगैरे निवडून तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्याची ई केवायसी अशाच प्रकारे इथं करू शकता. तुम्ही एका मोबाईलवरून अनेक शेतकऱ्यांची इथं ई केवायसी ही करू शकता.